नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कर्जतला आलो ताईकडे आणि भाऊजी ते कामासाठी असतात. तर आज आमचा असा प्लॅन ठरला की आपण चिंबोरी पकडायला जाऊ. तर आम्ही चिंबोरी पकडण्यासाठी कोलंबी घेतली आणि एक स्टिक घेतली. ही स्टिक आहे. तर नदीवर गेल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो कसे स्टिकला कोलंबी लावायची आणि चिंबोऱ्या कशा पकडायच्या. तर आमच्या बरोबर कोण आहे आज? हरेश एक आहे. हरेश येणार आहे चिंबोऱ्या पकडायला. तर आम्ही आज चिंबोऱ्या पकडण्यासाठी जाणार आहे. तर बघू, चला बघूया किती चिंबोरे भेटतात. पाऊस तर चांगला सुरू झालाय. आता या पावसात किती चिंबोरे भेटतायत. चला आता डायरेक्ट भेटू आपण नदीवरती. मित्रांनो, गवत भरपूर झालंय. आम्हाला ऍक्च्युली आपण नदीवरती पोहोचलोय, पण नदीवरती आमचं प्लॅन कसं आहे की वरून न जाता आपण नदीच्या खालून येऊया. आपल्याला जे पोहोचायचंय खाली, नदीच्या खाली पोहोचायचंय. आता गवत आणि भात शेती लावलंय, त्यामुळे आपल्याला रस्ता भेटत नाहीये नीट. पण असं रस्ता बघत बघत जाणार आहे पुढं. आता आम्ही लावरी बघितले, बघूया दिसते का या तुम्ही. तिथे लाज आले आहे. लाज आली. लाज ये देख, ये देख, ये देख, ये देख, ये देख, ये देख, ये देखो, ये देखो, ये देखो. ऍक्च्युली ना हिला लाजाली बोलतात आमच्या भाषेत, पण तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात ते कमेंट्स मध्ये सांगा. ही लाजाली म्हणजे आता हे जे झाड आहे ना, त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दाखवतो. हे झाड याला टच केलं ना की ते मीठ ऑटोमॅटिकली ते शाईन होत आहे, म्हणजे त्याला लाजून जात आहे आणि ते स्वतःला पांघरून घेत आहे त्याला. आणि ते आयुर्वेदिक पण आहे. ते त्याच्यासाठी ना आपल्याला, मला वाटतं मूलव्याधाला उपयोगी होत आहे त्या औषधासाठी. तर बरेच लोक ते मूलव्याधासाठी पण याचा उपयोग करतात. तर चला भात शेती झाली ना, त्यामुळे रस्ता नाहीये आणि आपल्याला या नदीला जायचंय. तिकडनं एक मोठी नदी येते, त्यामुळे आपल्याला जे खालून येतो ना आपण, तो रस्ता पॅक आहे. आपल्याला या नदीला खालून यायचंय. तर रस्ता आपण असं जाणार आणि खालून आपण चिंबोरे बघत वर येणार आहेत. तर बघूया आपल्याला भेटणार आहेत की नाही, कारण पाणी पण भरपूर दिसतं नदीला. आपण काय करणार आहोत, चले आपण नदीच्या खाली जाऊया. बघा जाताना आपल्याला हे जे झाड दिसतंय ना, त्याला कैला बोलतात. आपण ते मगाशी जे झाड बघितलं ना, सेम सेम तसंच आहे, पण त्याला टच केल्यानंतर ते कसं थोडं क्लोज व्हायचं.
हे क्लोज होत नाही. याला आपण म्हणजे ही भाजी म्हणून वापरतात जंगलामध्ये. हे जास्त करून आमच्या इकडे लोक आहेत ना, ते खेकडीमध्ये जास्त यूज करतात त्याला. नंतर मग अशी फुले पण येतात त्याला. पाऊस आला रे असा काय. मामान मासे पकडले, पण काय आज जास्त पाणी असल्यामुळे काय भेटले नाही. ते चालले, ते बोलले की पुन्हा कधी आपण मासे पकडूया. बऱ्यापैकी आपण नदीच्या पायथ्याला आलोय. थोडस पुढे जायचंय. आपण पुढे जाऊन आपण दुसरं काम करून घेणार आहे. कोलंबी कशी बांधायची ते दाखवूया. त्याला थोडंच राहिलंय. आपण आता पुढे जाऊया. मित्रांनो, आपण घरीहून कोलंबी आणलेली ती आपण स्टिकला लावणार आहे. तर कोलंबीचं पहिले हे हेड काढून घेतले आपण, आणि त्याला ही स्टिक जी आहे ती आपण इथे मोडलेली आहे. तर त्याच्यामध्ये ही कोलंबी आपण फसवूया अशी, आणि तिला फोल्ड करून घ्यायचंय असं. आणि जो आपल्याकडे जो धागा आहे त्या धाग्याने त्याला व्यवस्थित बांधायचंय. ऍक्च्युली आपण ट्राय करतोय. बऱ्याच दिवसात ताईकडे आलोय आणि इकडे चिंबोऱ्या भेटत आहेत, पण आज पाऊस भरपूर आहे आणि चिंबोऱ्या भेटण्याच्या किती भेटतील म्हणजे वाटत नाही भेटतील म्हणून. तरी आपण आलोय म्हणून आपण आज ट्राय करूया. ही कोलंबी जी होती ते आपण नीट बांधून घेऊया पहिल्यांदा. धागाचा असा लुक आलाय आपण जो बांधलाय त्याचा. थोडासा धागा अजून कमी पडलाय, तर आपण तो अजून घेऊया. मित्रांनो, चिंबोरे पकडायचे अनेक प्रकार आहेत. आपण आज कोलंबीने पकडणार आहोत. आणि हा असं कोलंबीला आपण त्या जी स्टिक आणली त्याला अशी बांधून घेतली कोलंबी. मी भरपूर प्रकार तुम्हाला दाखवणार आहेत आपल्या चॅनलवरती. येऊन तुम्ही ते असे व्हिडिओ पुढे पाहणारच आहे. मला वाटतं आमचा हा पहिला दुसरा व्हिडिओ असेल, त्यामुळे काय अजून आम्ही व्हिडिओमध्ये परफेक्ट नसणार, त्यामुळे थोडेसे आमच्याकडून चुका होतील. तर आता हे जे शूट राहिले ते आपण इथे सोडून घेऊया, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम नको. म्हणजे की आता आपली स्टिक तयार झाली आहे. आणि इकडे आपण आता इकडे आता पाणी जास्त दिसतो मला, पण आपण काय करणार आहे, कुठे चिंबोरे भेटतात का. तर आरेशकडे आता ही पिशवी आणली होती आपण कोलंबीसाठी, ती आरेशकडे देतो. आरेश चिंबोऱ्या घेणार आहे आणि मी चिंबोऱ्या पकडणार आहे. बघूया. तर पहिल्यांदा आपण ट्राय करूया कुठे भेटते का. पाण्यामध्ये दादाचा चिंबोरीचा अंदाज मुश्किल वाटतो.
पहिलेच भेटले एकच. टाइम भरपूर झाला आणि नदीला पाणी पण जास्त आहे, तर चिंबोऱ्या भेटायला कमी चान्स आहे, पण एक तर भेटली आहे. आम्हाला 3-4 भेटल्या तरी आज आमचं आणि माझं हरेचं काम होऊन जाईल. बघूया, अजून थोडा टाइम आहे आपल्याकडे. आपण लेट आलो ना, तर बघूया भेटतात की काय. पहिली तर एक चिंबोरी भेटली आपल्याला, फक्त एकच भेटले. मला खेकडी भेटली. मोठी आहे. त्याला मोठा आहे. भेटले पण काय 3 नंबर. मादी तुम्हाला नंतर मादी आणि जो मेल आणि फेमेल असतो ना त्याची माहिती देईन मी. आणि ही मेल आहे, फेमेल आहे, सॉरी फेमेल आहे. मेल जो असते ना त्याचा हा जो पोर्शन असतो ना तो ऍक्च्युली छोटा असतो, म्हणजे इथून असा असतो. आणि हा फेमेल असतो त्याचा मोठा पोर्शन असतो हा, तर त्याला फेमेल बोलतात मादी. आणि नर जो असतो तो दुसरा असतो, मी नंतर तुम्हाला दाखवेन. फायनली आपल्याला 4च चिंबोरे भेटल्यात. 4 चिंबोरे आहेत. बघूया. आताच आपण घरी पोचलो, आंघोळ केली आणि पिशवीतले चिंबोरे काढल्या. तर आपल्याला फक्त 4 चिंबोरे भेटल्यात. पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला काय जास्त चिंबोरे भेटले नाही. आणि परत काय आपण खूप लेट गेलेलो आणि मग रात्र पण लवकर झाली. आणि मग काय आपल्या चिंबोऱ्या तशा मनासारख्या भेटल्या नाही. हे 2 आहेत हे, आणि याच्यामध्ये 2 आहेत, एक आहे आणि ते काय. आणि बाबूने आपल्या आरेशने
2 खेकडे पकडलेत, ते पण चिंबोरे सारखेच कलरचे भेटले त्याला. तर हे हरेशने पकडले. त्याच्यात तुम्हाला हरेशचा व्हिडिओ पाहायला भेटणारच आहे. हरेश कसा खेकडे पकडतो. हरेशने पकडलेले खेकडे आहे. तर हरेश तुम्हाला दाखवतो कसं पकडतो तो. त्याने आपण तू लाईव्ह त्याचा व्हिडिओ बघितला असेल. हरेश पकडून दाखव रे त्यांना खेकडे. आणि तर हरेश आता आस्ते शिकतोय खेकडे पकडायला. त्याला ट्रेनिंग दिली, तो मुठे पण छान करतो, मुठे पकडतो. आता आज माझ्या बरोबर तो चिंबोऱ्याला आलता, पण त्याला काय चिंबोऱ्या भेटल्या नाही जास्त पाऊस असल्यामुळे. तर त्यांनी आज 2 खेकडे पकडले. तर आता आपण हे खेकडे ना साफ करून घेऊया. मी तुम्हाला साफ करून घेतोय खेकडे, मग आपण त्याचे कुकिंग प्रोसेस सुरू करूया. ते साफ करून घेऊ. हे बघा, ऍक्च्युली ना हे पूर्ण खातात, पण आता आपण आज जो पार्ट आहे ना हा एकच घेऊ त्यातला पार्ट. कारण त्या पार्ट मध्ये जो मांस असतो तो जास्त असतो आणि हा याच्यात थोडा कमी असतो आणि त्याला काढायला पण चांगलं भेटत नाही. त्यामुळे तो आपण पार्ट सध्या नाही घेणार. ही मादी आहे. नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे फरक काय आहे मादी आणि नराचा. तर तुम्ही पण जाता का खेकडे पकडायला? हा, ते हरेशने पकडले. ही छोटी जी चिंबोर भेटली ना आपल्याला, महादी आहे, पण तिला आपण किती आतमध्ये टाकलेला तिला काढण्यासाठी. एवढं झोपून आत टाकलेलं तिला काढा. तुम्हाला मगाशी अरे मी तो तुम्हाला सारखा सांगतोय मादी आणि नराचा फरक. तर हे बघा, मग जिवंत होते तेव्हा आपल्याला ते दाखवता नव्हतं आले. हा बघा, हा जो पोषण आहे तो एवढा मोठा असतो मादीसाठी, आणि नराचा जो पोषण असतो ना तो छोटा असतो. हा मेल आहे आणि ही फेमेल. तर दोन्ही तुम्हाला बाजारात कधी गेले तुम्हाला ते बाजारातले जे समुद्राचे खेकडे असतात ना हे ते नाहीत, हे आपण नदीतले पकडले. पण जेव्हा बाजारात जातात तेव्हा काही लोक आपल्याला सांगतात की हा नर आहे आणि मादी आहे आणि मादी चांगली लागते, पण ऍक्च्युली आपल्याला ओळख नसल्याने कारणाने ते आपल्याला समजत नाही नर कोणता आणि मादी. हाच तो फरक आहे नर आणि मादी मध्ये. ह्या पोषणवरती आपण ओळखू शकतो. तर आता आपण खेकडे मोडून घेतलेत आणि आता ताईकडे साफ करायला देऊया. खेकडे साफ करायला घेतलेत बघा, बऱ्यापैकी साफ झालेले आहेत. आणि इकडे ताईने स्वच्छ पाण्यातून मस्त धुवून घेतलेत. अर्धे पार्ट मध्ये तिने साफ केले. हा जो मांस आहे ना तो काढून घेतो. याला आमच्याकडे फांगडा बोलतात, शिंगडा बोलतात. तर तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता साफ झाल्यानंतर कुकिंग प्रोसेस आहे ती पण आपण तुम्हाला दाखवूया. हे बघा किती स्वच्छ करून घेतले छानपैकी. तर बघूया आता किचन मध्ये पूर्ण आपण व्हिडिओ पाहू कुकिंगचा. तर टोमॅटो कापून घेत आहेत ताई. बघा छानपैकी टोमॅटो धुवून घेतला. आता त्याची कटिंग चालू आहे. कांदा ऑलरेडी आपण कापलेला आहे इकडे. मिरची, तेल,
आता आपण मिरची आधी कांदा भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये मिरची टाकली आणि आता टोमॅटो टाकलाय. तर व्यवस्थित लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इकडे कुकरला शिट्टी लागली. आता असं झालं की कधी चिंबोऱ्या होत आहेत. मग मस्तपैकी आपण सर्व चिंबोरे खाणार आहे. तुम्ही बघा कसे खातो आम्ही शिंगडे फोडतो ते. याला आम्ही फोडून मस्त खाणार आहे. यातल्या आतमध्ये मांस जो असतो तो काढून मस्त खाणार आहे. आता गरम मसाला आपण टाकला, धना मसाला, हळद मसाला, मिर्च मसाला तो थोडा जास्त टाकतोय. ॲक्च्युली म्हणजे जास्त असे बाहेरचे मसाले वगैरे काय असं सांगता नाहीत. आम्ही ते नॉर्मल मसालेच वापरतो जे आपल्या घरामध्ये सहजा अवेलेबल असतात ते. तर आता बघा कसं लाल झालंय. कांदा व्यवस्थित भाजला, मिरची पण थोडी मस्त भाजून घेतली, टोमॅटोचे थोडे ग्रेव्ही होत आली आणि वरून आपण खेकडे टाकणार आहे. आज बऱ्याच दिवस म्हणजे कसं आता थोडा पाऊस म्हणजे आज तर उघड नव्हती पावसाची, पण पाऊस उघडेल आणि चिंबोऱ्या खाणार हे वाट बघून आम्ही थकलो आणि आज आम्ही बेत केलाच की जाऊया. भेटल्या तर भेटले आणि आमच्या नशिबाने फक्त 4 चिंबोऱ्या भेटल्यात आज. त्याचं तर आम्ही हे बेत केलं आहे. थोडं पाणी टाकतोय आणि पर मित्रांनो ना, ही तुम्हाला काय वाटतंय कोथिंबीर ना? कोथिंबीर नाही, ऍक्च्युली कोथिंबीरचाच हा प्रकार आहे. मोस्टली ना आम्ही आमच्या लोकांकडे म्हणजे ही जो जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये लागवड केली जाते आणि त्याला हिमट्या बोलतात. त्याला स्मेल वेगळी असते आणि त्याचे पाने बघितले ना तर कोथिंबीरपेक्षा वेगळीच असतात त्याचे. तुम्ही चेक बघितलं तर फरक तुम्हाला समजेल. आपली कोथिंबीर सहजा कोथिंबीर जी असते. आज आपण काही स्पेशल काय टाकले नाही, पण आज काही नाही. आज कोथिंबीर म्हणून आपण तो कोथिंबीरचा पार्ट म्हणून सेम आपल्याकडे हिंबट जिरा बोलतात काहीतरी असा प्रकार आहे काय बोलते, पण तो त्याला स्मेल आणि चव त्याला थोडी वेगळी असते. सेम टू सेम थोडं कोथिंबीर सारखं आहे, बघून घ्या. आणि ते जर काही लोकांना जर हा प्रकार माहीत असेल, हा कोथिंबीर ही जी जंगलामध्ये होते ती किंवा जास्त पाण्याच्या भागात होते, तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा काय सांगता तुमच्याकडे. आणि कोथिंबीर कशी थोडी लवचिक असते आणि हे थोडं कसं एकदम थोडं झाडासारखं थोडंसं म्हणजे टाईट असतं. कारण सहजा हे जे असतो तो म्हणूनच बोलतात की सहजासहजी हे जास्त पाण्यात पण म्हणजे पावसाच्या ठिकाणी पण याची वाढ होते. तिकडे आपल्या चिंबोऱ्या तर बनत आहे. तिकडे करंजाचा बेत चालू आहे. कशा करंजा बनवल्या आहेत. आपल्या चिंबोऱ्या रेडी झाल्यात. फायनली असं चला आता आपण घेऊन जाऊ आणि सर्वजण चिंबोऱ्या खाऊन बघू कसे झाले ते. इकडे ऑलरेडी पंगत बसलेले आहे.
हर्षा ते दे शिंगडा नको द्या पेंडा दे मच्छी द्या मच्छी चांगले कसं आहे मस्त आहे का मजा आहे रे आर्याची बघ किती एक चिंबोर घेतले सर्व शिंगडे घेतले त्याने आणि खायला मस्त सुरुवात केली एकदम मजा चालू आहे त्याची इकडे सर्व पाहुणे मंडळी आहे इकडे काय शिंगडा भेटलाय का तुला हा वेदिका काय खेकडे का मटन विराज काय रे दाखव काय शिंगडा इकडे मटन पण आहे आणि मी पण खेकडेच घेतलेत इकडे भाऊजीने भेजा फ्राय केलाय मच्छी आणि मच्छी इकडे आहे आणि आता असा बेत चालू आहे सर्वांचा चला मित्रांनो या मग जेवायला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका